20 वर्ष काम करून 22 वर्ष त्या विश्वास नागरेला 2 कोटी रुपये देऊन त्याला तिकीट दिलं। आम्ही गुन्हे दाखल करून घेतले, आम्ही प्रामाणिकपणे काम केलं पक्षाचं, घेतली आम्ही गुन्हे आम्ही दाखल घेतले। विश्वास नागरे हा एकनिष्ठ आहे का पक्षाशी? मी काम केलं, भेटलं नाही, निष्ठावंतांना न्याय भेटला नाही। प्रभाग क्रमांक 10 मधून, सातपूर मधून माझा भाऊ 22 वर्षापासून पक्षात काम करतोय। काय झालंय नेमकं? काय विश्वास नागरे सारख्या 22 पक्षविरोधी काम माणसाला 2 कोटी रुपये घेऊन तिकीट दिले यांनी। निष्ठावंताला न्याय का नाही? 22 वर्षापासून काम करतोय माझा भाऊ पक्षामध्ये, न्याय भेटलाच पाहिजे। नाही भेटलं काय भूमिका असेल? काय भूमिका? पक्ष ठरवल ती भूमिका राहील आमची। आपण पाहतोय काही आत्ता मी जे पुण्यामध्ये आलेलो आहे ते शिवसेना पक्षाच्या वतीनं आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशाने इथं आलेलो आहे। एक महत्त्वाची पहिली गोष्ट सांगतो की मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना, भाजप आणि रिपाई ही महायुती झालेली आहे। 137 जागा भाजप आणि रिपाई लढतंय आणि 90 जागा शिवसेना लढतंय। ज्या पद्धतीनं आपल्यापर्यंत विरोधकांकडनं एक संदेश देण्याचा प्रयत्न होता की आम्ही 52 ठिकाणी लढतोय, आम्ही 60 ठिकाणी लढतोय, आम्ही 70 ठिकाणी लढतोय, तर काल रात्री त्यांचा तो भ्रमनिरास झाला असेल आणि 90 ठिकाणी शिवसेना मुंबईमध्ये महायुती म्हणून लढते। पण समोर जर बघितलं तर मी 2 दिवसा अगोदर सांगितलं होतं की समोरची आघाडी की युती काय झाली मला माहीत नाही, परंतु युबीटी 100% मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार हे मी 2 दिवसा अगोदर मुंबईच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं। ज्या जागा मनसेच्या पदाधिकाऱ्यांना पाहिजे होत्या, ज्या जागा मनसेच्या कार्यकर्त्यांना पाहिजे होत्या, त्या न देता माझ्या माहितीप्रमाणे 43 ते 45 जागा या मुंबईमध्ये फक्त मनसेला मिळालेल्या आहेत। त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी 3.5 वर्षापूर्वी उठाव का गेला याचं पुन्हा एकदा पुरावा आणि उत्तर हे मनसे आणि युबीटीच्या युतीनं आपल्याला मिळालं असेल। कुठच्याही आपल्या कार्यकर्त्याला किंवा कुठच्याही पक्षाला, मित्र पक्षाला मोठं व्हायला द्यायचं नाही, आम्हीच मुंबईचे राजे आहोत अशा आविर्भावामध्ये राहायचं, त्याची प्रचिती आता राज साहेबांना देखील आलेली असेल। त्याच्यामुळे मुंबईमध्ये आमची अतिशय चांगल्या पद्धतीनं महायुती झालेली आहे। सांगतो ना सर, पुण्याचं पहिलं सांगू का? 29 महानगरपालिकेच्या निवडणुका या महाराष्ट्रामध्ये होत आहेत। त्याच्यात सगळ्यात महत्त्वाची निवडणूक ही, म्हणजे सगळ्याच निवडणुका महत्त्वाच्या आहेत, पण सगळ्या जगाचं ज्या निवडणुकीकडे लक्ष लागलेलं आहे ते आंतरराष्ट्रीय शहर मुंबई महानगरपालिका। आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुतीचा भगवा फडकवण्यासाठी आम्ही सगळे एक दिलानं काम करतोय आणि महायुतीनं पुढे जातोय। कोल्हापूर असेल, इचलकरंजी असेल, ठाणे असेल, कल्याण डोंबिवली असेल, पनवेल असेल आणि महाराष्ट्रातले अन्य काही नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील, या ठिकाणी देखील आम्ही महायुतीनं लढतोय। आणि कुठच्याही महानगरपालिकेमध्ये महायुती तुटली, आपल्या प्रश्नाचं उत्तर, कुठच्याही महानगरपालिकेमध्ये महायुती तुटली अशा पद्धतीचं चित्र नाही, हे मी पक्षाच्या वतीनं स्पष्ट करतोय। उदाहरण